कल्पना करा एक असा पोलीस अधिकारी ज्याला गुन्हेगारच नाही तर दहशतवादी संघटनाही नाव ऐकून घाबरत होत्या आणि एक दिवस त्याच्यावर हल्ला होतो ज्यात सगळं संपतं. पण खरी गोष्ट इथे संपत नाही, कारण त्याची कथा आजही वादात आहे. धुरंधर हा चित्रपट सध्या चर्चेत आहे, पण या चित्रपटामागची खरी कहाणी आता समोर येते आणि ती थोडी वेगळी आहे. ही कथा आहे चौधरी असलम यांची. कराचीतील एक जबरदस्त पोलीस अधिकारी ज्यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक मोठे ऑपरेशन्स केले. फक्त लॅरी नाही तर संपूर्ण कराचीत त्यांचा दबदबा होता. गुन्हेगारी विरोधात ते नेहमी आघाडीवर असायचे. मागे हटणं हा पर्यायच नव्हता. सगळ्यात मोठं नाव जोडलं जातं ते म्हणजे रेहमान डकेत एन्काउंटरशी. एक असा गुन्हेगार ज्याने अनेक वर्ष कराचीला त्रास दिला आणि त्याचा शेवट झाला चौधरी असलम यांच्या ऑपरेशन मध्ये. पण सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळी बाजू आता समोर येते. चित्रपटात दाखवलं गेलंय की एका विशिष्ट समुदायाविरोधात होते, पण वास्तवात ते फक्त गुन्हेगार विरोधात होते. सामान्य लोक, मूल किंवा कोणत्याही जाती धर्माविरोधात त्यांचा कधीच दृष्टिकोन नव्हता. त्यांच्या आयुष्यात सर्वात धक्कादायक भाग म्हणजे त्यांचा मृत्यू त्यांना आधीच अंदाज होता. मी गोळीने नाही तर बॉम्बस्फोटने मरणार आहे, आणि नेमकं तसंच घडलं. कराचीमध्ये त्यांच्या ताफ्यांवर स्फोटकांनी भरलेली कार आदळली. एक जबरदस्त स्फोट झाला आणि त्यात त्यांच्यासोबत इतर अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांना याआधी धमक्या मिळत होत्या. दहशतवादी संघटनांनी त्यांना वारंवार इशारे दिले होते, पण त्यांनी कधीही मागे हटण्याचा विचार केला नाही. इतकंच नाही तर त्यांच्या घरावरही एकदा प्रचंड स्फोट झाला होता. जवळपास 350 किलो स्फोटक वापरून हल्ला करण्यात आला. जमीन हादरली, गाड्या हवेत उडाल्या, पण तरीही त्यांना आपला मार्ग बदलला नाही. चित्रपटाबद्दल वाद का निर्माण झाला? कारण त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या गेल्या. त्यांच्या कामाचं पूर्ण चित्र दिसत नाही आणि काही प्रसंग तर पूर्णपणे चुकीचे दाखवले गेले असं सांगितलं जातंय. विशेषतः एक सीन ज्यात त्यांना क्रूर दाखवलं गेलं आहे, जो त्यांच्या वास्तविक स्वभावाशी अजिबात जुळत नाही. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे या कथेसाठी त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली गेली नव्हती. आता यावर काय होणार? कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे. मोठी नुकसान भरपाई मागितली जाऊ शकते आणि हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट आहे. चौधरी असलम हे फक्त एक पोलीस अधिकारी नव्हते, ते एक अशी व्यक्ती होते ज्यांनी आपल्या कामासाठी जीव धोक्यात घातला आणि शेवटपर्यंत तसंच जगले. आता प्रश्न असा आहे, आपण जे पडद्यावर बघतो तेच पूर्ण सत्य असतं का, की प्रत्येक कथेमागे अजून एक गोष्ट सांगितलेली असते? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा साऱ्या हटके कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.